ते जसं हात तुटल्यावर पहिल्यासारखं होत नाही ना, तसं आहे ते. एकदा रस्ता फोडला का पहिल्यासारखं त्याचा पॅच नाही बसत. बसून आहे ना, त्या मुंबईच्या 2-3 शोरूमला फोन केला, त्याबद्दल बाईक अजून अवेलेबलच नाही, कारण का जवळपास पुढल्या महिन्यापर्यंत येईल असं त्याही सांगितलं. अरे बघा, गुढीपाडवा ना, बांबूंची तोड आली डायरेक्ट. आपण आता बिझनेस झालो. पहिलं कसं वाटतं, प्रत्येकाच्या इथं बांबूंची बेटं असायची. आता काय शेतच राहिली नाही तर बांबूंची बेटं काय नाही काय काय. आईला कोणतरी गेलेलं दिसतंय भाई. हे बघ, लाकडं जाळतात. कारण गावामध्ये कसा गावाचा फील नाही राहणार. जे लोक बघायला यायचे ना आपल्याकडे, जो शांतता, एकदम बीचचा अनुभव घ्यायला आणि आरामाचं लाईफ, ते नाही राहणार. चलो आज गोप्रो लावू आणि निघूया. जरा बाय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. शांत बस, ओरडू नको सकाळी. तर आजच्या दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आपली. मस्त सुंदर सकाळ का, सुंदर सुरुवात झालेली आहे आपली. तर थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेलच, पण परत एकदा सुरुवात झालेली आहे. सांगतो जरासं की आधी तर व्हिडिओ बघितला, बाईकचं चालू आहे, प्लॅन चालू आहे. पण आपला जेवढा बजेट आहे या बजेटमध्ये आहेत ना, एक 3-4 बाईक बघितलेल्या आहेत. पण मी 3-4 बाईक म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या बाईक बघितले आहेत. त्यात कन्फ्युजन आहे सगळं की कुठली बघायची कुठली नाही. आता तेच चाललोय परत शोरूमला, तिकडे पण जातोय. तसं बघितलं ना तर आहेत अजून 3-4 बाईक. जसं तुम्हाला पहिलं काय माहिती का, ते आपलं बाईकचं जेव्हा सर्व्हिसिंग करून बाकी सगळं ओके झालं, पण ती ABSची लाईट लागून राहते. त्याला मी परत बोललो, तो बोलतो ये आता मी ठीक आहे चाललोय, ते पहिले तिकडे जाऊ, त्याच्याकडून ते काय छोटंसं काम असेल ते करून घेऊ आणि मग रिटर्न आपण पुढे जाऊ. असं सगळं आहे. आणि मेन तुम्हाला कुठल्या बाईक आहेत काय आहेत सगळं सांगतो पुढे. तर असं मध्ये डोक्यात जरा कन्फ्युजन झालं की कुठली बघायची कुठली नाही. आणि सगळं बघायचं आहे, बजेट पण बघायचं आहे आपलं, सगळं बघायचं आहेत पण. आणि ऑलरेडी आपण बजाजच्या 2 बाईक आपल्याकडे आहेत. तर परत बजाजमध्येच घुसायचं, हिरोमध्ये घुसायचं, KTMमध्ये घुसायचं की अजून कुठल्या ब्रँडमध्ये घुसायचं, असं सगळं चालू आहे डोक्यामध्ये. बघतोय पण लवकरच कसं होतंय. अजून बरंच काही तुम्हाला सांगायचं आहे. जसं व्हिडिओ पुढे जातील आपले हळूहळू तसं तुम्हाला सगळं डिस्कस करेल. तर आता पहिले चाललं शोरूमला, हे सगळ्या शोरूमला भेट देतो, बघतो त्या लेटेस्टमध्ये कुठल्या बाईक आहेत काय सगळे अवेलेबल आहेत. यूट्यूबला जसं सर्चिंग झालं आहे, ऑन द स्पॉट तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो, सांगतो. जे काय ते सरळ ना, कुठली पण घेतली तरी पण दिसणार आहे आणि काय बघायला चाललोय ते पण तुम्हाला दाखवायला देणारच आहे ना. एकच झालं. चलो गाडी घेऊन निघूया, आज जरा मोठं ब्लॉगिंग करू. चलो आज दुसऱ्या गल्लीतून आपली बाहेर निघतोय. तो व्हिडिओचा पेनड्राईव्ह होता ते देऊन टाकला प्रज्योतकडे, त्याचं काम फिनिश केलं. ते कसं होतं, तिकडून आलो ना बरेच कामं पेंडिंग राहिली होती, त्याच्यामुळे एक कामाला कसं हात घालून पूर्ण करून घेतलं. ते बाकी जे आता लेटेस्टवाले असतील ते नंतर करता येतील, त्या प्रश्न नाही. चलो तर पहिलं आहे ना, इथून शॉर्टकटमधून जाऊ कारल्यात, कारण त्या कारल्या स्टॉपवर साईलचं आहे ना, मग तिकडून ते पहिलं ABS. आता बघा ABSची लाईट गेली आहे ना, आता परत ती मध्येच लागेल. आता बघू ते लागते का जाईपर्यंत, लागले दाखवेन तुम्हाला. मराठी पाठची ABSची प्लेट आहे ना, तिथं कुठेतरी थोडीशी गडबड आहे, कारण लास्ट टाईम पण झालं होतं, पण नंतर ती ABSची प्लेटला केल्यावरती गेलं. तर ते करून घेऊ आणि 1-2 शोरूमला तिकडे व्हिजिट मारून येऊ, बघूया काय रेंज आहे गाड्यांची आणि काय कसं काय बाकी सर्व डिटेल्स. ओके, किती किलोमीटर आलो, 1-2 किलोमीटर फक्त. आणि बघा लाईट लागली परत आहे ना, काहीतरी गडबड आहे. कुठं गडबड आहे ते बघायला पाहिजे. बाकी तर सगळं ओके करून गेलं. आणि हा नवीन गाडा लावला, त्याला रोप बांधायची आहे. ते काल मी गेलो शोला, ते असेच घेऊन गेलो रोप. तर नंतर लक्षात आलं म्हणजे इथे बांधलेली होती, अरे हे उडतंय का बघते, तर तिथून सोडले नाही, तर हँडलला बांधून ठेवली. नंतर चेंज करू. तर ते काय, ते पहिले हे सगळं करून घेऊ आणि मग पुढं जाऊया. चलो. आणि ते माझं कसं होतं माहिती आहे काय, ते थोडंसं कुठं का असं एवढंसं दिसलं ना, ते आपल्याला कसं एकदम परफेक्शनमध्ये सगळं गाडीचं बघायचं काम सवय. थोडंसं आवाज नाही, ते गाडचं हे गेलं होतं, नटबोल्ट तुटले होते, तर ते किती आवाज करत होते, क्रॅकचा पूर्ण व्हायब्रेशन येत होतं. ते पहिलं ते करून घेतलं. ते नटबोल्ट पण टाकलेत मी, पण मला वाटते थोडी साईज छोटे मोठे पण होते मी घेतलेले, पण हे बसलेच फिटिंग. पण थोडा मोठा नटबोल्ट ना तो टाकतो, म्हणजे थोडा अजून टाईट होईल. ते सकाळ सकाळी थोडं बरं वाटतं. आज एकदा 12 वाजले ना की बाबा ऊन नको करते. आणि अजून चालू आहे मार्च, एप्रिल, मे, 2 महिने जायचे आहेत एकदम कडाक्यात. हाताचा कलर चेंज झाला हो, ते घालायला पण विसरलो. इथं बाहेर जर मला आठवण पडलं तर जाऊ दे, परत फिरत नाही. असं सगळं आहे भाई.
आता मला वाटतं 2025ची BMW S1000 RR न्यूवाले न्यू लुक एक नंबर बाईक आले. दिल्लीमध्ये घेतले पण जे मोठे यूट्यूबर आहेत ते उचलल्या गाड्या पहिला फर्स्ट. खतरनाक. शॉर्टकटनी जाऊ. हा रस्ता मला आठवत नाही मी ब्लॉगमध्ये शूट केला आहे नाही केला आहे पण असं दाखवतो तुम्हाला. हा कसा डायरेक्ट इकडून गेलो डायरेक्ट काढतो कारल्यामध्ये शॉर्टकटने. त्याच्यामुळे इकडून जाऊ आपण. असा गोल फेरी मारून जाण्यापेक्षा तिकडून फक्त काय होतं काय घ्यायचं असलं ना की प्रॉब्लेम होतो. हा बंगला पण सुंदर बनवलं. आता गाववाल्याच बाहेरचीच माहिती नाही पण बाई अट्रॅक्टिव्ह आहे पूर्ण. मस्त बनवलं. पार्किंग एकदम पद्धतशीर. आपले सगळेजण विकत चाललेत बाहेरचे येऊन आपल्याकडं कायमचे राहत चाललेत असा विषय झाला आहे आता. बाई विषय कठीण आहे भविष्यात. कारण जागा बघाल ना तर आता मोजक्यात राहिले असतील हातावर मोजण्या आहेत त्या लोकांच्या. नाही तर गेलं सगळं. आता सगळं गायब झालं आहे. भाव वाढला भाव देत चालले. जास्त बिल्डर लोक आता घुसले आहेत. बिल्डर लोकांमुळं झाले 2 का 3 तर टॉवर समोर दिसायलाच लागले. अजून कामात आलं ते वेगळे आणि अजून भविष्यात किती होतील त्याचा काही विषयच नाही. त्याच्यामुळं आपल्या माणसाची गडबड आहे नंतर भविष्यात सगळं गेलं तर. कारण गावामध्ये कसा गावाचा फील नाही राहणार. जे लोक बघायला यायचे ना आपल्याकडे जो शांतता एकदम बीचचा अनुभव घ्यायला आणि आरामाचं लाईफ ते नाही राहणार. सगळं धावपळ. गाड्या ऑलरेडी एवढ्या वाढल्यात कारण ते रोड झाल्यापासून एवढं गाड्यांची हे वाढलेली आहे. कारण लोकांना लवकर जवळ पडतं आहे. बोटणी तर होतंच आणि आता गाड्या घेऊन पण जवळ होतं. त्याच्यामुळं खतरनाक आहे भविष्य. काय विचारच होई नाही. आणि सगळं हे करून आपला माणूस परत तिकडंच कामाला आहे. अरे यार गडबड आहे गडबड आहे. जिथं आपण मालक होतो तिकडं नोकर झालं रे. गडबड आहे भाई. चलो असो तर काय त्याच्यावर काय बोलू शकत नाही आपण कोणला. असो. हां हाच आहे रस्ता. डायरेक्ट हा शेतातून रस्ता. फक्त पावसाळ्यात गडबडतं. पावसाळ्यात जायला नाही भेटत. बाकीच्या वेळेला डायरेक्ट भेटतं काय प्रश्न नाही. कारण हा सगळा असा विरात जातो मला वाटतं. हा एक रोड आणि इथून विरा येतो कुठं पलीकडे विरा आहे. हा बघा इथं विरा क्रॉसिंग आहे. त्याच्यामुळे इकडे हे पाणी आलं तर गडबडलं का. आणि हे पावसाचं हे सगळं ओलं जर गाडी घेऊन येऊच शकत नाही. हे बघा ना केवढा मोठं विरा. हे एवढं सगळं पाणी येते फ्लोमध्ये. पण कसं लोकांना तेवढं अंतर वाचते शॉर्टकटमध्ये. इकडच्या गावातल्या लोकांना बरंच जायचं असेल तर. असला आहे बघा रोड. ये ॲडव्हेंचर बाईक पाहिजे ना मस्त. असं आहे दंदन करत सगळीकडून. त्यांचं कशी अंडरबेली खाली आहे ना दगा इकडे उडवा तर लागायची भीती वाटते. दुसरं काय नाही. हे बघा आलो इकडं बाहेर. आता आतमध्ये कारले हे मुळे. चलो आता इथून डायरेक्ट बाहेर. हा पण बंगलो मस्त छोटा सिंपल. काही जणांचे आहेत ना फक्त ग्राउंड लेवलला सगळा अख्खा बंगलो असतो पण एवढा सुंदर बनवतात ना. मेन तुमचं प्लॅनिंग चांगलं पाहिजे. प्लॅनिंगवरच गेम आहे सगळं. प्लॅनिंग मग सगळं झालं का त्याचं इंटेरियर कसं लक्ष खेचून घेतं. लाईटिंग सगळं इंटेरियर एक्सटेरियर ते पाहिजे. हे बघ हायब्रिजचं काम चालू आहे. पावसाळ्याच्या आधी होईल नाही तर पावसाळ्यात बघायलाच नको. इथून हायला कोणतरी गेलेलं दिसतंय भाई. हे बघ लाकडं जाळतात. हा ब्रिज बरा झाला केला तो. कारण एकदम पडायच्या अवस्थेत आलता. यंदाच्या पावसात गेला असता वाहून मला वाटते. आणि एक तर प्रेशर जाम असतं इकडं मस्त आला. हे बघा इथून निघालो का समोरच्या गाड्यात त्याचं गॅरेज. ॲथर बाबा इलेक्ट्रिक गाड्यांना लांबूनच नमस्कार रे बाबा. काय उपयोग आहे त्या गाड्यांचा. इथल्या इथं ठीक आहे लोकलला. ते पण नंतर बॅटरी गेली का काढतात 4 पटीने काम. रोड क्रॉसिंग रोड क्रॉसिंग रोड क्रॉसिंग. ह्याला गायब नाही आहे. मला गायब कुठं झाला परत. त्याचं काम झालं डन. आता जाऊया शोरूमला. गाडी आहे का बघू दे. इथून थोडं कसं पटकन रोडवर बाहेर पडत होतं ना. पाठून जर कोण आला तर डायरेक्ट पप्पी केस. दुसरं काय नाही. विषय खोल करून टाकाल त्याचा पण नाही आपला पण. एक तर सर्व सुसाड येतात. त्यातलं एक पाळणं न्यायला पाहिजे घरी लावायला.
टाइमपासला जरा आता तर तो बोलतोय गेलाय सध्या तर गेलेलं तर एबीएसची लाईट कारण ते जी डिक्स होती ना एबीएसची ते खोलली आणि ती डिक्स जी होती ती थोडी बेंड झाली होती मला वाटते दोन साईडने त्याच्यामुळे मग ते लाईट लागत होती आईला आली काय यार विषय आहे भाई झाला आता परत याला फोन लावला इथून 2 मिनटं तो तेवढून चालून आला ना एवढा गाडी तर लागली नाही आणि इथं आल्यावर लागली लाईट ह्या बघा डेपो कसा बनवला आहे ना बसचाच आकार बनवला डायरेक्ट बस स्टँडला डिझाईन तर त्याला तो बोलतो चेक करू बोलते वायर वगैरे कुठं काय आहे काय कारण ते डिक्स करून बघितलं तेवढ्यापुरतं गेली परत आली ती बेंड झाली होती ती गेली सरळ ती लावली आता मी बरं थांबवलं पहिलं मी शोरूमला जाऊन येतो मग येतो वाटलं त्याचं ना ते काय माहिती आहे का आहे एवढंसं पण ते सॉल्व नाही होतं पण जीवाला पण शांती भेटत नाही असं होतं विषय हा ट्रॉफिक झाली जाऊ दे आपल्याला इकडं जाता लेफ्टला अरे चालवा बाबा कधी चालायची गाडी पोलीस काका हात करतो ना उलट एवढं फिरून आलो ना कुठं तर एवढ्या याच्यात एका पोलिसाने काय साधा RC बुक नाही गाडीचं विचारलं आणि उलट आपल्याकडे 4 वेळा अडवतील हे दाखवा ते दाखवा लायसन दाखवा असं विचारत बाकी नाही का विचारत पहिलं आपण देऊया बजारला भेट साहिल असेल हे बाय साहिलची गाडी आहे साहिल असेलच आता गुढीपाडवा आहे ना गुढीपाडव्याचे बघा सर्व ऑफर चालू आहेत सगळ्या आणि आता गेलो होतो पण नेमकी बाईक नाही अवेलेबल आता तो बोलला डॉमिनर कशी जास्ती बोलून की कसं मोजकेच लोक घेतात बोलते त्याच्यामुळे गाडी कशी ऑर्डर असेल ते अवेलेबल करतो गुढीपाडव्याला बोलते कसं भरपूर आहेत गाड्या त्याच्यामुळे असेल तर सांगतो आता हे बघितली गाडीची इन्क्वायरी केली सगळ्या गोष्टी आणि आता जाऊया हिरोच्या स्वरूपला एक्सपोज बघू ती नवीनवाली काय वाली त्याच्यावर मग तर अजून पण आहेत एकदम डोक्यात बघूया आपल्या हिशोबानुसार शेवटी काय मेन आता काय माहिती का विषय परत जर डॉमिनर जर घेतली म्हणजे चालल्या तर होणार सगळ्या गोष्टी तर परत बजेटमध्ये घुसरला ऑलरेडी 2 बजेटच्या बाईक आपल्याकडे आहे असा विषय आहे तर हिरोची ती गाडी बघू ती पण गाडी युट्यूबला तर मस्त वाटतं बघायला बघितले व्हिडिओज वगैरे प्रत्यक्षात जाऊन बघूया काय आहे आता सरळ पण ती गाडी पकडून टाकून ठेवलंय आपल्याला पण अडकवलं चलो ही जी निघाली असती गाडी लेफ्टला जात होता काय खतरनाक आहे तरी लेडीज हिरोचा शोरूम पण बघा इथून टच मारायचं समोर हिरो शोरूम आहे त्याच्यामुळे ते पण जवळ आहे चला चला तुम्ही पुढं चाला अरे कुठं गेला हां हा झालं हिरोची नाडाखाली नको इकडं जाऊ दे गाडी ऊन नको होतं रे बाबा त्यांना विचारलं इन्क्वायरी केली बोललो काय गाडीचं आहे गाडी आपल्याकडे अवेलेबलच नाही म्हणजे आलेलीच नाही बोलते मला बोलते माहितीच नाही म्हणजे इकडे गाडी कधी येईल काय येईल ते मी एवढी आशा ठेवून आलतो बोला आलो कारण काय होतं व्हिडिओमध्ये बघणं आणि लाईव्ह बघण्यामध्ये फरक पडतो बोला कसं आहे समोर बघितली ना मग आपल्या मनात डिसिजन होतं की बाबा बघायची नाही बघायची आपल्या दिवसात प्रिपेअर आहे त्याच्यामुळे आता मुंबईला कधी फेरी होईल तेव्हाच बघायला लागेल कारण काय ऑप्शनच नाही ना झालं असतं काम तर बेस्ट होतं पण आता कसं आहे गुढीपाडवा आलाय ना गुढीपाडवा कशा नवीन दिवसाला बऱ्याच जणांना गाड्या नवीन उचलतात बोला केलं असतं काहीतरी जुगाड तर कसला काय भाई दिसला प्लॅन चलो बघूया म्हणजे ही तसं नाही आहे अजून 1-2 गाड्या अजून बघतोय आता मुंबईला कधी फेरी होते बघतोय आणि 31 तारखेनंतर माझी होईल फेरी असो आपल्याला काय जी दिवसच्या वस्तू होईल तो दिवस आपल्याला काही दिवसांनी मतलब नाही फक्त कसं होतं एक आठवण राहतं नवीन दिवस म्हणून बाकी काही विषय नाही चलो जाऊया आता दुसरं एक काम आहे ते करतो आणि परत साईडला भेटतोय कारण ते करून घेतो 10 वेळा नको काय होतं दिसलं ना समोर की डोक्यात ते सारखं मार्किंग होत राहतं कारण फेस टू फेस लाईव्ह बघत नाही ना वस्तू तोपर्यंत कसा ट्रस्ट होत नाही यावर चलो आता काय मुंबईला फेरी हजार बघायला लागेल दुसरं काय ऑप्शन नाही आता आपल्याकडे कसं होतं आपली तर असली वस्तू घेतली आपल्या इथून ना काहीच असेल तर प्रश्न येत नाही आपल्या इथल्या इथं करू शकतो तिकडून घेतली का मग परत इकडं सांगणार आम्ही नाही घेणार तिकडंच जाऊन तुम्ही बघा असं तसं हे ते मग ते वाट लागून जातं काम सगळं अरे बाबा काय हे अरे यार कसं काय तेवढी झालंय ना एकदम बेकार त्याच्यामुळे बॉडी पूर्ण डिहायड्रेट होते आणि आता बसून आहे ना त्या मुंबईच्या 2-3 शोरूमला फोन केला त्याबद्दल बाईक अजून अवेलेबलच नाही कारण का जवळपास पुढल्या महिन्यापर्यंत येईल असं काही सांगितलं त्याच्यामुळं बोलतो मला ते वाटलं इथंच नाही आहे का पण बघितलं
एक चेंबूरच्या शोरूमला लावला, परत दुसरे 1-2 होते ना त्यांना पण कॉन्टॅक्ट केला, पण ते बोलतो बाईक अवेलेबलच नाही, 1 महिना तरी अजून जाईल. मी म्हटलं ठीक आहे, नाही बोल तर कोणाकडेच नाही आहे. मला ती वाटलं इथंच नाही आहे का, आणि आपल्याकडे काय होतं जर तिकडे आलं ना तरी आपल्याकडे येतं लेट सगळं. बसून बोलू जरा ज्यूस पिऊ, म्हणून ज्यूस प्यायला आलो. बघूया कसं काय होतंय सगळं. अजून आपल्या पुढचा मांडव फोन येतोय, अजून 1-2 इन्क्वायरी त्या पण करतोय, जसं होईल तिथं तुम्हाला अपडेट ठेवून. चलो निघालो आता, ज्यूस वगैरे थोडं प्यायलो. तेच तुम्हाला सांगितलं, गाडीची इन्क्वायरी केली मी सगळीकडे, नाही अवेलेबल, अजून 1 महिना तरी जाईल. कारण आपल्याकडं काय लेट आहे मला समजत नाही विषय होतं. बाकी दिल्ली तर गाडी येते, पण आहेत तिकडच्या व्हिडिओ शोरूमच्या. बाकी गाडीचं रिव्ह्यू करे, गाडी आहे मस्त, यूट्यूबचे त्याचं लक्ष नाही बघ, रिव्ह्यू पण सगळ्यांचे चांगले आहेत. बघूया आता काय होतंय. त्याच्यामुळं काय तो ऑप्शन नाही, त्याच्यामुळं मुंबईला गेलं तरी पण गाडी का बघायला नाही भेटणार. चल ठीक आहे असो. तर जेव्हा कधी येईल तेव्हा कधी विचार करू. सध्या तरी फुल स्टॉप लावून ठेवू विचारला आपल्या. अरे बघा गुढीपाडवा ना, बांबूंची तोड आली डायरेक्ट. आपण आता बिझनेस झालो. पहिलं कसं वाटतं प्रत्येकाच्या इथं बांबूंची बेटं असायची, आता काय शेतच राहिले नाही तर बांबूंची बेटं काय नाही काय काय. त्याच्यामुळे हा पण बिझनेस तयार झाला पूर्ण. रविवारी गुढीपाडवा आहे. ते बॅग ॲमेझॉनवरची गेले एक साईडला म्हणजे थांबून सरळ नाही घेत. हे इथे खड्डे आहेत ना, हे काय त्याचं सोल्युशन निघतच नाही. किती वेळा इथं बनवले असेल पॅच, पण ते परत फुटतातच. कलिंगड कांद्यांचं सीझन ना, तेव्हा पण तुम्हाला मुंबईला जाऊन कांदे दाखवले बघा, लाईनीत कांदे, आणि तिकडे तर मोठे मोठे होते सगळे. मोठा मोठा हा बघा, हा एक खड्डा खोदून ठेवला आहे ना, आता पण बेकार जम बसतोय. हे एकदा फोडलं ना की फोडलं. आपल्याकडे कसं होतं, आधी कोणाला आठवण नाही पडणार, नंतर सगळ्यांचं सगळं निघेल. इकडून तिकडं टाकत आहे, तिकडून तिकडं टाकत आहे, कदा आली वाटत लागली रस्त्याची. त्या ते जसं हात तुटल्यावर पहिल्यासारखं होत नाही ना, तसं आहे ते. एकदा रस्ता फोडला का पहिल्यासारखा त्याचा पॅच नाही बसत. चलो ट्रकवाले, ट्रकच्या मागं असलं ना हेल्मेट नसेल ना तर माती खाऊन दमलो. छोटो को हॅलो. अरे हे बेचे लाईटचे यार रे. आता जायचं होतं मला साईलकडं, पण बट बोलत जाऊ दे, मला आता जाम कंटाळा, ऊन एवढा आहे ना, नको होते, सिरियसली नको होते. मला नको, जाऊ दे सोड. निघालो मी आता बघा, जस्ट पोचलो घरी. आणि हे बघा इथे पण अवतर बघा, गाडी तर काय झालं, जाम धूल 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 झाले सगळे. सगळं आहे ना डोक्यामध्ये सुद्धा जाम झोळमूळ चालू आहे, जाम म्हणजे जामच झोळमूळ चालू आहे. एक एक गोष्ट सांगेल तुम्हाला, क्लिअर करेल, आणि बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत माइंडमध्ये. तर आता ह्या दोन एक बाईक बघायला गेलो, डॉमिनर पण नव्हतीच, ती पण बोलली मागं जर भेटत. ती समजा गाडी मला माहिती होती, ठीक आहे चला, ही नवीन वाली नाही, अजून 1 महिन्यानी अवेलेबल होती. दुसरी पण आहे ना बेनिली एक होती मुंबईला, 2-3 बेनिली बघितली. बेनिली 600 आहे, 600 SC वाली. तिचं पण फायरिंग वगैरे, म्हणजे जो साऊंडचा बेस होता ना बाबा, खुश झाले असते. गाडी बघितलं त्यातली घ्यायची आहे तर घेऊ आपण, घ्यायला काय ना, घ्यायला ती पण आणू शकतो. जरी आता ठरवलं ती गाडी तिकडे अवेलेबल आहे, ती पण आणू शकतो. पण ते सगळा झोलमोल चालू आहे. बघूया आपला सगळा डिसिजन घेऊन काय आहे ते ठरवू, असं सगळं आहे. म्हणून गेलो तर खास ते बघण्यासाठीच. बाकी आता आलो घरी, बाकी काय समजा बाकीचं काय तर काम आहे ते बघतो, ते कंटिन्यू करूया. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ते थोड्या वेगळ्या व्हिडिओंवर विचार चालू आहे डोक्यामध्ये, करतोय. त्यासाठी मला दुसऱ्या माणसाची पण गरज लागल. त्याच्यामुळे बघूया आता, जसं फ्री होईल तो समोरचा माणूस तसं तुम्हाला पण सांगेल, आणि मग ते आपण करू शूट. आहे वेगळा प्रयत्न. जर तुम्हाला आवडला ना व्हिडिओ, त्या व्हिडिओ पण कंटिन्यू करू. त्या व्हिडिओ जर आवडल्या तर हप्त्याला एक, अशा महिन्यात 4 व्हिडिओ टाकू आपण त्या, कारण त्याला थोडी मेहनत लागेल त्या व्हिडिओ बनवला. थोडा वेगळा पॉईंट आहे, पण तुम्हाला बघायला नक्कीच मजा येईल, कारण काहीतरी वेगळं दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. जसं ट्रॅव्हलिंग करतो, बाकीच्या गोष्टी दाखवतो, आपल्या गाड्यांचा रिलेटेड कंटेंट असो, त्याचबरोबर तो पण कंटेंट मजा येईल. ठीक आहे, असो चलो भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.